शेतकरी बांधवांसाठी महत्त्वाची बातमी. महात्मा फुले शेतकरी कर्जमुक्ती योजना 2019चा लाभ घेतलेल्या शेतकऱ्यांनाही नव्या पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना 2026 अंतर्गत 2 लाख रुपयापर्यंत संपूर्ण कर्जमाफी मिळावी, अशी जोरदार मागणी आता पुढे आली आहे. शिंदखेडा राजा येथे शेतकरी प्रतिनिधींनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे तहसीलदारामार्फत निवेदन सादर केले. 2019 नंतर पुन्हा कर्ज घेतलेल्या अनेक शेतकऱ्यांना नापिकी, अतिवृष्टी, दुष्काळ, नैसर्गिक संकटे आणि शेतमालाला न मिळालेला योग्य भाव यामुळे कर्जफेड करणे अशक्य झाले असल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले आहे. सध्याच्या शासन निर्णयानुसार अशा अनेक शेतकऱ्यांना केवळ 50,000 रुपयाची मदत मिळणार असून उर्वरित रक्कम भरावी लागणार आहे. त्यामुळे लाखो शेतकरी प्रत्यक्ष कर्जमाफीपासून वंचित राहण्याची भीती व्यक्त करण्यात आली आहे. यावेळी शेतकरी विरोधा कृती समितीचे संस्थापक बालाजी सोशी, लोकजागर परिवाराचे विश्वस्त प्रवीण गीते, प्राचार्य D.R. चव्हाण यांच्यासह अनेक शेतकरी उपस्थित होते. शेतकरी प्रतिनिधींनी शासनाला इशारा देत सांगितले की या न्याय मागणीची तातडीने दखल घेऊन शासन निर्णयात सुधारणा करण्यात यावी, अन्यथा कर्जमाफीच्या शासन निर्णयाची जाहीर होळी करण्याचा इशारा देण्यात आला. आता शासन या मागणीवर काय निर्णय घेते याकडे राज्यातील लाखो शेतकऱ्यांचे लक्ष लागले आहे.